आपल्यासमोर आहेत फ्लाइट लेफ्टनंट शिवाली देशपांडे, प्रहार संस्थेच्या सेक्रेटरी, प्रहार डिफेन्स अकॅडमीच्या डायरेक्टर आणि प्रहार मिलिटरी स्कूलच्या डायरेक्टर. आणि बाजूला आहेत कर्नल वडोदकर सर, रिटायर्ड आहेत. आज आम्ही इथे एका वेगळ्या कारणासाठी आलेलो आहोत आणि मुख्य उद्देश आहे की प्रहार संस्था गेल्या 30 वर्षापासून नागपूरमध्ये एक चांगलं काम करते, आपण सगळे जाणता. कर्नल सुनील देशपांडे सरांनी ती सुरू केलेली आहे. त्याच्या अनेक ॲक्टिव्हिटीज आपण करत असतो आणि मुख्य उद्देश प्रहारचा इथेच आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये सैनिकी मानसिकता असावी. मूळ उद्देश हा एकच आहे की आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये एक सैनिक असावा. सैनिक म्हणजे त्याचे काही गुण जे असतात सैनिकांचे, शिस्त आहे, निर्भयता आहे, देशप्रेम आहे, नैतिक मूल्य आहेत, या गुणांचं पालन करावं असा तो मूळ उद्देश आहे. आणि त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतो. त्याच्यामध्ये आपल्याकडे प्रहार डिफेन्स अकॅडमी आहे, प्रहार वासुदेव लीला मिलिटरी स्कूल आहे, नर्सरी स्कूल आहे. अशा वेगवेगळ्या कॅम्प्सच्या माध्यमातून आपण या ॲक्टिव्हिटीज घेत असतो गेल्या 30 वर्षापासून. कुठेही काहीही आत्तापर्यंत आपल्याला प्रॉब्लेम आलेला नाही. आजची प्रेस कॉन्फरन्स एका वेगळ्या कारणासाठी आम्हाला घ्यावी लागत आहे, म्हणजे आमचा तो एक घ्यावी लागत आहे असं मी म्हणेन. प्रहार संस्थेच्या बाबतीत शिवाली देशपांडे आपल्याला सांगतीलच, पण या संदर्भात CP and बेरर एज्युकेशन सोसायटी आणि प्रहार हे दोन वेगवेगळ्या संस्था आहेत. हा या प्रेस कॉन्फरन्सचा मुख्य उद्देश आहे. हा लोकांपर्यंत जावा ही माझी तुम्हाला सगळ्यांना मनापासून विनंती आहे. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. मी फ्लाइट लेफ्टनंट शिवाली देशपांडे, स्वर्गीय कर्नल सुनील देशपांडे PSM यांची कन्या, प्रहार समाज जागृती संस्थेची सचिव व प्रहार वासुदेव लीला मिलिटरी स्कूल यांची डायरेक्टर आहे आणि प्रहार डिफेन्स अकॅडमीची डायरेक्टर आहे. तुम्हाला वर्षा पाटील यांनी सांगितलंच की प्रहार संस्थेचा उद्देश काय आहे. 1990 प्रहार सिनेमा रिलीज झाला होता आणि माझे वडील हे सैनिकी सल्लागार होते त्या सिनेमाचे. आणि त्या सिनेमाच्या डिस्कशन्समधून निष्कर्ष जो निघाला तो हाच होता की समाजामध्ये सैनिकी मानसिकता ही पोचवावी, जेणेकरून आपला समाज हा सजग होईल. समाजामध्ये जे वाईट गुण आहेत हे वाईट गुण नाहीसे होतील आणि आपल्या देशाला येणारी जी पिढी आहे ती आपल्या देशाला पुढे नेईल. आणि तोच उद्देश घेऊन देशासाठी 2 युद्ध लढल्यानंतर माझ्या वडिलांनी 30 वर्ष सैन्यामध्ये सेवा केली. त्याच्यानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन त्याचं युद्धक्षेत्र बदललं. आत्तापर्यंत युद्धक्षेत्र हे सीमेवरती होतं, आता समाजात त्यांनी सुरू केलं आणि समाजात समाज जागृती संस्था प्रहार नावाची ही स्थापना केली. आमची संस्था 31 वर्षापासून वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे ही सैनिकी मानसिकता समाजात लहान मुलं युवकांमध्ये पसरवत आहे. एक मुख्य कारण असं ही प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं की CP and बेरर एज्युकेशन सोसायटीची जी प्रहार मिलिटरी स्कूल रविनगरची जी शाळा आहे त्या शाळेचा आणि प्रहार समाज जागृती संस्था यांचा संबंध 2022 मध्ये हा पूर्णतः संपला. आणि त्याच्यानंतर कुठल्याही कारणास्तव आपण CP and बेरर एज्युकेशन सोसायटीची जी प्रहार मिलिटरी स्कूल आहे रविनगरची त्याच्याशी आपण असोसिएटेड नाही आहोत. आणि आपण प्रहार समाज जागृती संस्था ही एक वेगळी रजिस्टर्ड संस्था आहे, चॅरिटी कमिशनरकडे रजिस्टर्ड संस्था आहे. आणि आपण आपली एक शाळा 2018 मध्ये ज्या वर्षी बाबा हे जग सोडून गेले होते त्या वर्षी बाबांनी आपल्या संस्थेची एक शाळा त्याचं भूमिपूजन केलं होतं. उमरेड रोडवरती प्रहारगड नावाची जागा आहे, त्या जागेवरती जी आपली कॅम्पसाईट असायची तिथे आपण आपली उन्हाळी शिबिरं हिवाळी शिबिरं घ्यायचो. तर त्या जागेमध्ये भूमिपूजन केलं होतं आपल्या स्वतःची स्वतंत्र शाळा सुरू करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर कोविड आलं. कोविडच्या नंतर लॉकडाऊन जेव्हा सगळं निघालं तेव्हा बाबांच्या मृत्यूनंतर आम्ही सगळ्यांनी एकत्र होऊन तिथे ती शाळा जोमाने सुरू केलेली आहे.
ती शाळा 1ली ते 10वी पर्यंतची आहे आणि ती शाळा ही प्रहारच्या विचारधारेवरतीच आम्ही तिथे चालवतो. त्याच्यामुळे विशेष कारण असं की हे प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं की जे काही घडलं आहे 2 दिवसात त्याच्यामध्ये आम्हा लोकांना खूप फोन आले. आम्हा लोकांना अजून लोकांना माहिती नाही आहे की 2 संस्था वेगळ्या झाल्या. लोकांना तेच वाटतं की प्रहार म्हणजे ती प्रहार मिलिटरी स्कूल ही अजूनही कर्नल देशपांडे आणि शिवाली देशपांडे यांच्या अंतर्गत ती चालते. त्याच्यामुळे हे स्पष्ट करून देण्यासाठी हे प्रेस कॉन्फरन्स आहे की आम्ही दोन्हीही संस्था 2022 मध्ये आम्ही काही कारणास्तव वेगळे झालेलो आहे आणि आता त्या शाळेशी आमचा अजिबात कुठल्याही अर्थाने संबंध नाही आहे. आपली शाळा प्रहार संस्थेची शाळा खूप सुखरूप छान पद्धतीने मिलिटरी शिक्षण देण्यासाठी प्लस आणि ती बेसिकली उमरेड रोडवरती प्रहारगड इथे स्थित का आहे कारण आपला माझा आणि बाबांचा उद्देश हा होता की गावातल्या मुलांना एक क्वालिटी एज्युकेशन मिळावं प्लस त्यांना सैनिकी प्रशिक्षण मिळावं सैनिकी. आणि ते कशासाठी की सैन्यामध्ये जर त्यांना अग्निवीर म्हणून जायचंय किंवा अधिकारी म्हणून जायचंय तर तिथून ते लोक 10वीचं पास झाल्यानंतर मग तिकडून जाऊ शकतात. जर पोलीसमध्ये भरती व्हायचंय तर ते पण त्यांच्यासाठी तिथे दार उघडे आहेत आणि त्या प्रकारे पण आम्ही त्यांना ट्रेनिंग आणि गायडन्स देतो आहे आणि प्लस त्यांना जे अकॅडमिक शिक्षण आहे ते पण आम्ही देतो आहे. हायर इंग्लिश मीडियमची ती शाळा आहे आणि वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे आपण आपले समाजाला चांगलं वळण देणारे असे गुण सैनिकी गुण हे पण त्यांच्यामध्ये आपण रुजवतो आहे. तर हा मुख्य मुद्दा होता हा प्रेस कॉन्फरन्स घ्यायचा. शिवाजीताई, तुमचा करार संपला 2022 चा तरी पण सीपीएम बेअर प्रहार का बरं वापरते नाव का बरं वापरते? आम्ही त्यांना सांगितलेलं होतं प्रत्येक वेळेला की तुम्ही प्रहार हे नाव काढा पण आता मला असं वाटतं लीगल नोटीस त्यांना द्यायची आता वेळ आली आहे कारण या सगळ्या गोष्टींमध्ये प्रहार हे बदनाम होत आहे आणि प्रहार हे नाव येत आहे. त्याच्यामुळे आम्ही लीगल नोटीस आता देणार आहे त्या मॅनेजमेंटला की तुम्ही प्रहार हे नाव आता काढून टाका. कारण जनमानस असं आहे की प्रहारकडे बघूनच मोस्टली पॅरेंट्स ऍडमिशन देतात सीपीएन बेअरमध्ये. लहानपणापासून शिस्त लागेल, वळण लागेल, सैनिकी वळण लागेल. सीपीएन बेअर मिसयूज केलं नावाला असं तुम्हाला वाटतं ना? नाही पण त्याच्यावरती नो कमेंट्स. सीपीएन बेअर आधी होती की प्रहार आधी होती? सीपीएन बेअर एज्युकेशन सोसायटी हे खूप जुनी संस्था आहे. प्रहार समाज जागृती संस्था ही 1994 मध्ये प्रस्थापित झाली आणि हीच सैनिकी मानसिकता पसरवायची गरज होती. त्याच्यामुळे सीपीएन बेअरवाल्यांनी मग आणि प्रहार म्हणजे माझ्या वडिलांनी आणि त्यांचे त्यावेळेचे जे अध्यक्ष होते हे एकत्र येऊन त्यांनी सीपीएन बेअरची जी तिथली जमीन आणि बिल्डिंग आहे तिथे आपली शाळा सुरू करायचं आणि सैनिकी मानसिकता पसरवायचं हे ठरवलं. कारण असं की सीपीएन बेअर एज्युकेशन सोसायटी ज्या व्यक्तींनी स्थापन केली आहे मला वाटतं गोखले आणि काटभट त्यांनी त्यांच्या EMI म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनमध्ये लिहिलं होतं की सैनिकी प्रशिक्षण हे येणाऱ्या पिढीला आवश्यक आहे. त्याच्यामुळे दोन्ही संस्था यांनी एक MOU केला. त्या MOUच्या अंतर्गत ही शाळा तिथे सुरू होती पण काही कारणास्तव बाबांच्या मृत्यूनंतर आपण वेगळे झालो तिथून आणि आपण आपली वेगळी संस्था वेगळी शाळा सुरू केलेली आहे. त्याच्यामुळे आमचा कर्नल देशपांडेची प्रहार समाज जागृती संस्था आणि तिथलं असोसिएशन 2022 मध्ये संपूर्ण झालं. तुम्ही आता म्हणाले की MOU तुमचा झालेला आहे. हो. तुमचे वडील असताना हो त्यांच्याजवळ कागदपत्र असतील सगळं झालेलं आहे. आता सगळं संपुष्टात आलंय. म्हणजे चॅरिटेबल केलेलं आहे का तुम्ही? झालेला आहे का? कारण तुम्ही आता MOU हा शब्द प्रयोग केला. तुमचे वडील असताना तो करार झालेला होता त्याचा. मग त्यांच्याजवळ कागद असेल ना तो तुम्ही म्हणता की त्यांना लिगल नोटीस पाठव. तुमच्याजवळ काय पुरावा आहे? तुमच्या आमच्याकडे पण ते कागदपत्र आहे आणि आमचा एक बेसिक हे राहणार आहे की आता जेव्हा प्रहार तुमच्या बरोबर नाहीच आहे तर मग प्रहार हे नाव का? तुमच्या वडिलांनी केलं असेल ना तसं? नाही पण त्याच्यामध्ये हे नावाचं कंपल्शन नाही आहे ना लिगल याच्यामध्ये.
करारामध्ये करार. आमचं उमरेड रोडची जी शाळा आहे त्याचं नाव प्रहार वासुदेव लीला मिलिटरी स्कूल. आपण तिथे वासुदेव लीला हे लावलं. उमरेड रोडला आहे. कळमना गाव जे उमरेड रोडचं आहे. नंतर पुढे तुम्ही बोलले की संस्थेमध्ये अक्षम्य जो गैरप्रकार झाला त्यामुळे आता तुमचं ते नाव येत आहे की प्रहार एक आहे म्हणून. तर तो गैरप्रकार म्हणजे एक्झॅक्टली काय आहे तो गैरप्रकार ते सांगा. मी जर तिथे नव्हतीच ना. तरी पण तुम्हाला माहिती असणार ना नाही, मी सगळं तुमच्या रील्सद्वारे आणि बातमीद्वारे मला कळलं आणि मला नंतर फोन यायला लागले लोकांचे. बऱ्याचशा पत्रकारांना घटना काय घडली थोडंसं थोडक्यात सांगायचं की मला कल्पनाच नाही. मी तुमच्याच रील बघून मला कळलं. तर तुमच्या रील मध्ये जे तुम्ही सांगितलंय तेवढंच मलाही माहिती आहे. तुम्ही आम्हाला सांगा ना आता काय व्हॉट इज द प्रॉब्लेम और डिफरन्सेस काय आहे तुम्ही बऱ्याचशा पत्रकारांना माहिती परवा इंस्टाग्रामवर एक रील आमच्या लक्षात आली, कोणीतरी आम्हाला पाठवली. त्याच्यात असं होतं की रविनगरच्या प्रहार शाळेमध्ये प्रायमरीच्या मुलांचं सिनियर 8वी 9वी किंवा 9वी 10वीची मुलं लैंगिक शोषण करत आहेत असं ते त्याच्यात तक्रार आलेली. अंबाझरीला ती तक्रार दाखल झाली आहे. तिथे पोलीस आले, पालक आले आणि गेल्या काही दिवसांपासून महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. लहान मुलं असल्यामुळे ती काही बोलली नाहीत, पण हळूहळू ती मुलं घाबरली. त्यांनी काही शिक्षकांना सांगितलं, शिक्षकांनीही दुर्लक्ष केलं आणि मग त्या मुलांनी वडिलांना सांगितलं आणि मग ते प्रकरण पुढे आलं. ते बरेच आधीपासून सुरू होतं, आता ते समोर आलेलं आहे. आणि जसं ते रील त्याची ती प्रसारित झाली, तरी यूट्यूबरमध्ये ती आलेली आहे, सगळे फोन प्रहारला यायला लागले की आम्ही तुमच्या नावाने आम्ही तिथे मुलांना ॲडमिशन देत होतो. म्हणजे इनडायरेक्टली तो प्रहारवर अटॅक होत होता, म्हणून आम्हाला हे सगळं सांगावं लागतं. ताई, तुम्ही वरिष्ठ पत्रकार आहात, मला सांगा आता इतकं मोठा निवडणुकीच्या आधी मुंबईमध्ये जे प्रकरण घडलं आदर्श शाळेचं काम नाही, शौचालयामध्ये एखादी ताई मावशी कोणाला तरी उभं करायचं. इतक्या घटनांनंतर सुद्धा या शाळा काही बोध का घेत नाही लहान मुलांच्या संरक्षणासाठी किंवा लैंगिक शोषणापासून संरक्षणासाठी? CPN बेरारच्या प्रशासनाची ही जबाबदारी नव्हती का? नक्कीच जबाबदारी आहे. ते प्रशासन बोलायला तयार नाही, पत्रकार परिषद घ्यायला तयार नाही, समोर यायला तयार नाही आणि त्या शिक्षकांवर जबाबदारी निश्चित होत नाही का? हो, एक नागरिक म्हणून मी नक्कीच म्हणेन की ती जबाबदारी आहे त्यांच्यावर. मुलांनी शिक्षकांना सांगितलं नंतर सुद्धा काही शाळेच्या प्रशासनाने कारवाई केली नाही त्या मुलांना. मला त्याची कल्पना नाही म्हणता, कारण आमचा त्यांचा काहीच कॉन्टॅक्टच नाही आहे तसा. म्हणजे ताई, बक्कळ फी फक्त हाच शाळेचा उद्देश आहे? बक्कळ फी हाच फक्त काय? तुम्ही काय म्हणून चौथा स्तंभ आहात, तुम्ही विचारू शकता. नाही, आम्ही 5वा स्तंभ आहोत. तुम्ही 5वा स्तंभ, बरोबर. नक्की चौथा स्तंभ नाही, 5वे. पण ते सगळे एकच ह्याच्यात येतं सर. अजून काही प्रश्न आहेत कोणाचे? काही चर्चा झाली आहे का त्यांच्यासोबत?